मी गरीब का आहे? नमस्कार. हा प्रश्न खूप लोकांना पडतो, नाही का? पण याचं उत्तर फक्त पैशात नाहीये. ते खूप खूप खोलवर आहे. चला, आज आपण तेच उत्तर शोधणार आहोत. ही गोष्ट सुरू होते एका माणसापासून. तो थेट गौतम बुद्धांकडे जातो आणि त्यांना एक प्रश्न विचारतो. अगदी साधा पण तितकाच महत्वाचा. तो विचारतो, मी इतका गरीब का आहे? आणि बघा, हा प्रश्न आजही आपल्याला किती जवळचा वाटतो. आता विचार करा, या प्रश्नावर गौतम बुद्धांनी काय उत्तर दिलं असेल? थोडा विचार करा, कारण त्यांचं उत्तर आपल्या कल्पनेच्या खूप पलीकडचं होतं, एकदम अनपेक्षित. बुद्धांनी दिलेलं उत्तर ऐकून तो माणूस नक्कीच चक्रावून गेला असणार. बुद्ध म्हणाले, तुम्ही गरीब आहात, कारण तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही जगाला देत नाही. आता तो माणूस तर विचारात पडला असेल, माझ्याकडे माझ्याकडे तर देण्यासाठी काहीच नाहीये. पण इथेच तर बुद्धांनी त्याला एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन दिला. मग बुद्धांनी त्याला समजावून सांगितलं की अरे, प्रत्येकाकडे अशा 6 गोष्टी आहेत, 6 अमूल्य भेटवस्तू, ज्या तू जगाला देऊ शकतो. कोणकोणत्या? पहिली, आपलं हसू, आपलं स्मितहास्य. दुसरी, आपला आवाज, म्हणजे इतरांशी गोड बोलणं. तिसरी, एक दयाळू मन. चौथी गोष्ट म्हणजे आपलं शरीर, ज्याचा वापर आपण दुसऱ्यांना मदत करण्यासाठी करू शकतो. पाचवी, आदर. आणि सहावी, सगळ्यात महत्वाची, प्रेम. तर या गोष्टीतून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो. गरिबीचे ना 2 प्रकार आहेत. एक आहे आत्मिक गरिबी, म्हणजे जिथे दया, माया, प्रेम याची कमतरता असते. आणि दुसरी म्हणजे भौतिक गरिबी, ज्याचा संबंध थेट पैशांशी आहे. तर आता आपण या भौतिक गरिबीबद्दल आणि तिच्या कारणांबद्दल जरा सविस्तर बोलूया. भौतिक गरिबी म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे रोजच्या जगण्यासाठी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या बेसिक गरजा पूर्ण करायला पुरेसे पैसे नसतात, त्या स्थितीला आपण भौतिक गरिबी म्हणतो. ठीक आहे, पण प्रश्न असा आहे की ही गरिबी येते कुठून? ह्याचं उत्तर काही एका शब्दात देता येणार नाही. याची कारणं बरीच गुंतागुंतीची आहेत, एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. चला तर मग ती एक एक करून उलगडून पाहूया. सगळ्यात आधी येतात आर्थिक कारणं. बघा, पहिलं म्हणजे बेरोजगारी, कामच नाही. दुसरं, शेतीतून मिळणारं उत्पन्न खूप कमी आहे. त्यात भर म्हणून महागाई वाढते, सगळ्या वस्तू महाग होतात, म्हणजे आपल्या पैशांची किंमत कमी होते. आणि समजा कुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा शेतीत काहीतरी नवीन करायचं असेल, तर त्यासाठी भांडवलच उपलब्ध नसतं. आता ही झाली आर्थिक कारणं. पण फक्त एवढंच नाही, काही सामाजिक कारणंही आहेत. उदाहरणार्थ, आपली प्रचंड लोकसंख्या वाढ, ज्यामुळे नैसर्गिक साधनांवर ताण येतो. मग शिक्षण, चांगलं शिक्षण आणि स्किल्स नसतील तर चांगल्या पगाराची नोकरी कशी मिळणार? आणि एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे संपत्तीची असमान वाटणी, ज्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब गरीबच राहतो. या सगळ्या व्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी आहेत, जसं की नैसर्गिक आपत्ती. विचार करा, दुष्काळ पडला किंवा पूर आला की लोकांचं आयुष्य कसं एका क्षणात उद्ध्वस्त होतं. ग्रामीण भागात रस्ते, वीज यांसारख्या सोयीसुविधा नसणं हेही एक मोठं कारण आहे. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे भ्रष्टाचार आणि कुटुंबाचा मोठा आकार, या गोष्टी गरिबीला आणखी वाढवतात. ओके, तर ही सगळी झाली गरिबीची कारणं. हे ऐकून थोडं निराशाजनक वाटू शकतं. पण थांबा, आता आपण एका आशादायक गोष्टीकडे वळणार आहोत. फक्त समस्या नाही, तर त्यावर मिळवलेल्या यशाबद्दल बोलूया. आपला देश, भारत, या बहुआयामी गरिबीशी कसा लढतोय आणि जिंकतोय ते पाहूया. हा आकडा बघा, 13.5 कोटी. ही काही गंमत नाहीये. नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार 2015-16 पासून 2019-21 पर्यंत, म्हणजे अगदी काही वर्षांत तब्बल 13.5 कोटी भारतीय लोक गरिबीच्या खाईतून बाहेर आले आहेत. खरंच ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे. आणि हा बदल किती मोठा आहे हे आपल्याला या चार्टमधनं अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, बहुआयामी गरिबी म्हणजे फक्त पैशांची गोष्ट नाहीये. यात आरोग्य, शिक्षण, राहणीमान सगळं काही येतं. तर 2006-08च्या सुमारास भारतात जवळपास 54% लोक यात अडकले होते. आणि आत्ता बघा, 2019-21 पर्यंत हा आकडा थेट 15%पेक्षाही खाली आलाय. काय जबरदस्त प्रगती आहे ही, नाही का? तर मग प्रश्न असा आहे की ही प्रगती झाली कशी? आणि या गरिबीला मुळापासून संपवण्यासाठी पुढे काय करायला हवं?
चला आता याच उपायांवर एक नजर टाकूया. गरिबी हटवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे लोकांना सक्षम करणं. म्हणजे काय? तर मुलामुलींना चांगलं शिक्षण देणं, तरुणांना असं काहीतरी शिकवणं, असं ट्रेनिंग देणं की ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. कारण सरळ आहे, जेव्हा लोकांच्या हातात शिक्षण आणि कौशल्य येतात तेव्हा ते स्वतःच आपलं भविष्य घडवतात. आता लोकांना सक्षम करण्याबरोबरच आपली सिस्टीम, आपली व्यवस्था सुद्धा मजबूत करायला हवी. म्हणजे काय? तर खेड्यापाड्यांमध्ये चांगले रस्ते, वीज यांसारख्या सुविधा निर्माण करणं, सगळ्यांना पोटभर अन्न आणि प्यायला स्वच्छ पाणी मिळेल हे बघणं. आणि हो, आपल्या शेतकऱ्यांना बियाणं, खतं, कर्ज ही सगळी मदत वेळेवर मिळायला हवी. आत्तापर्यंत आपण जे काही बोललो त्याचं सार कदाचित या एका फोटोमध्ये आहे. गरिबी म्हणजे फक्त आकडे नाहीत, ती माणसांच्या भावनांशी, त्यांच्या जगण्याशी जोडलेली आहे. आणि प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. आणि इथेच आपण पुन्हा त्या गोष्टीकडे येतो जिथून सुरुवात केली होती. आठवतंय बुद्ध काय म्हणाले होते? जे मनाने आणि हृदयाने गरीब आहेत तेच खरे गरीब आहेत. भौतिक गरिबी दूर करणं तर गरजेचं आहेच, पण खरी श्रीमंती ती तर मनात आणि हृदयात असते. तर जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. आपल्याकडे कदाचित खूप पैसा नसेल, पण आज आपण जगाला कोणती संपत्ती देऊ शकतो? आपले एक स्मितहास्य, थोडा दयाळूपणा की प्रेम, ह्या 6 अमूल्य भेटवस्तूंमधून आज आपण काय देणार आहोत यावर नक्की विचार करा.